आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. कापूस उत्पादकांच्या प्रगतीसाठी केशरानंद ग्रुपचे पाऊल, महिला शेतकऱ्यांचा पैठणीने गौरव. कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करून कापूस उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि केशरानंद जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कामगंध, फेरोमोन सापळे आणि क्ल्युअर्सचे मोफत वितरण करण्यात आले. आधुनिक कीड व्यवस्थापन, शाश्वत शेती आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शेतीत मोलाचे योगदान देणाऱ्या कष्टकरी महिला शेतकऱ्यांचा पैठणी साडी देऊन सन्मान करण्यात आला. महिलांच्या परिश्रमाचा गौरव करत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन केशरानंद ग्रुपचे प्रमुख ज्ञानेश्वर भामरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला आणि या उपक्रमाचे स्वागत केले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. या ठिकाणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि केशरानंद उद्योग समूह शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सतत झटत असतात आणि या सर्व जी मंडळी आलेली आहे ही देशाच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कापसाला भाव काय राहील, कापसाला यावर्षी तेजी राहील का मंदी राहील, कापूस अनेक लाखो क्विंटल कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची टीम असेल. या शेतकऱ्यांसाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते करण्याचा आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करावा आणि आपला सगळ्यांचा सत्कार झाला आहे. पण माझ्या शेतकरी राजांचा आणि या शेतकरी भगिनीचा या ठिकाणी सन्मान झालेला नाही. तसं आपण सांगा. त्यावेळेस आम्ही या ठिकाणी सिमखेड्याला असेल, दोंडाच्याला असेल किंवा धुळ्याच्या आमच्या गार्डनमध्ये कमीत कमी 2000 आणि जास्तीत जास्त 5000 लोकांचा बेरोजगारांचा मेळावा घेऊन त्याच्यातनं निदान आम्ही 50 तरी उद्योजक या जिल्ह्यातनं निर्माण करू. आणि तुम्ही जे मला खास करून आवडतात त्याचं खरं कारण म्हणजे तुमचा जो उद्देश आहे, तुमचा जो हेतू आहे, तुमची जी भावना आहे की असा पहिला अध्यक्ष भेटला असेल या चेंबरला की उद्योग तर सगळेच करतात परंतु शेतकऱ्यातल्या घरातून उद्योग निर्माण व्हावा. एखाद्या कुटुंबातून, गरीब कुटुंबातल्या शेतकऱ्याने उद्योग निर्माण करावा अशी भावना ठेवून आपण या ठिकाणी काम करतायत. आमचे विनय भाई यांची भी इच्छा अशीच आहे की काही असलं तरी शेतकऱ्यांना कसा त्याचं उत्पन्न दुप्पट करता येईल अशा विचाराचे 2 संस्थांचे अध्यक्ष या 100व्या वर्षी आम्हाला रवींद्रजी मांगावे मिळालेले आहे. तिकडे विनयजींचं सुद्धा काम हे समाज उपयोगासाठीच असतं आणि म्हणून ही जी मंडळी या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते, रवींद्रजी आम्ही यांच्या सगळ्या सुखदुःखामध्ये असतो. कैलास काका आम्ही सगळे यांच्या सुखदुःखामध्ये असतो. जगामध्ये पैसा हा जरुरी आहे परंतु तो सर्वश्रेष्ठ नसतो आणि म्हणून प्रत्येकाच्या सुख असो दुःख असो आम्ही सगळे राजकीय कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेले असलेले सगळेच आम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये नेहमी जात असतो. कोरोना काळामध्ये आम्ही खूप मोठं काम या जिल्ह्यामध्ये केलं होतं. हॉस्पिटलमध्ये असेल किंवा या जिनिंगमध्ये असेल आपण सगळा हा प्रिमाइसेस बघितला. पण या ठिकाणी राजकीय नेतृत्व जे असतं ते गावामध्ये उद्योग कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. पण या ठिकाणीचे राजकीय नेतृत्व जे आहे ते उद्योग कसा बंद होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. माझी ही जिनिंग भारतामध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं कोरोनाचं काम मी केलं होतं. 3 लाख क्विंटल कापूस आम्ही या ठिकाणी खरेदी केला होता. तरी सुद्धा त्या सीआयच्या अध्यक्षाला, आमच्या कॉटन सीसीआयचे अध्यक्ष आमचे चांगले मित्र आहेत, त्यांना दम देण्यात आला. महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात असेल तरी चालेल फक्त केशरानंद चालू आहे असे द्वेषी राजकारणी या जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे, आम्हाला परमेश्वराने परत पाठवलेलं आहे. मला या गोष्टींचं जास्त दुःख नाही. माझे 5-50 लाख रुपये तुम्ही कुठूनही कमवून देता परंतु माझ्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले. फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि म्हणून असे त्रास शेतकऱ्यांचे जे आहेत ते हाय भेटेल मी त्याला मानत नाही. स्वतः काही केलं तरी काही त्याच्याने खूप फरक पडेल असं वाटत नाही. परमेश्वर जे करतो त्याचा जो मार असतो, अबाधित सत्ता ही जगामध्ये कोणाचीच राहिलेली नाही. सूर्य उगतो, चंद्र उगतो, तो पण मावळतो आणि म्हणून या ठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी राजकीय करता येतील पण मला त्या करायच्या नाही. माझ्या आईवडिलांच्या नावाची पाटी दोंडाच्यामध्ये केशरानंद नगर होतं, तिला सुद्धा तोडण्यात आलं. हे सगळे साक्षीदार या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी जगामध्ये असा एकमेव माणूस जन्माला आलेला आहे
की मला जर कोणी, माझे वडील मला सांगून गेले, सकाळी जर कोणी दूध पाजलं तर त्याला संध्याकाळपर्यंत, एक ग्लास पाणी पाजलं तर संध्याकाळपर्यंत त्याला दूध पाजायला पाहिजे. अशा प्रकारचा माझा स्वभाव असल्यामुळे येणाऱ्या काळात जे होईल ते होईलच. फक्त एकच सांगतो, आमच्या इथं आपण इतक्या लांबून इथं आलात, आमच्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी डॉक्टर पंकज पाटील मार्गदर्शन करायला आलेले आहेत. पण दुसरे 2 कृषी अधिकारी जे शासनाच्या इथं नोकरी करतात ते या ठिकाणी येऊ शकले नाही. आमचे बडावचे प्रगतशील शेतकरी वकील साहेब या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतील. मी आपल्याला एकच सांगतो की मी कोणत्याही जीवनामध्ये कपट केलेलं नाही. माझं सरळ मन आहे आणि म्हणून आपल्यासारखे लोकांचे आशीर्वाद, आदरणीय कैलासजी कधी व्यवसाय सोडून बाहेर निघत नव्हते, परंतु त्यांचे इतके आशीर्वाद आणि इतके आम्हाला त्यांचं हे आहे, सहकार्य आहे की ते आजपर्यंत मला कधी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जे काही आहे, 7/12/1980 ला मी सायकल दुकान चालवायचो आणि तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलो. शेतकऱ्यांनी कापूस दिला, शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिले, 4 मतदारसंघातून 4 वेळा निवडून आलो. ही सगळी तुमची कृपा आहे आणि याचं जे काही माझ्याकडे याच्यातला काही हिस्सा आपल्यासाठी खर्च करावा ही माझी प्रत्यक्ष मनापासून भावना आहे. सगळे पत्रकार मित्र असतील, एक फोन केला म्हणजे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, वॉल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.